मित्रांनो नमस्कार. रामकृष्ण हरी. राम राम मंडळी. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी अशी उलथा पालट तुम्ही म्हणू शकता झाले. आता राजकारणाचे सगळे गणितच बदलणार आहे. आता खास करून संजय राऊत, शरद पवारांचा गट, उद्धव ठाकरेंचा गट आणि आदित्य ठाकरेंचा गट, ह्या सगळ्या गटातटामध्ये धांदर उडलेली आहे. कारण बच्चू कडू जे आहेत, बच्चू कडू यांनी परत शिंदे साहेबांसोबत जाऊन आपला पक्ष त्यामध्ये विलीन केला आहे. आता प्रहार एक संघटना, एक फक्त सामाजिक संघटना असणार आहे आणि तो पक्ष पूर्णपणे कार्य हे शिवसेनाच करणार आहे. म्हणून आपल्याला आज या सगळ्या विषयावरती बोलायचं आहे. तो सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. हिंदी पिक्चरमध्ये एक वाक्य बोललं जातं, जर तुमची नियत चांगली असेल तर तुम्हाला हे पंचमहाभूतसुद्धा सहकार्य करतात. आता एकनाथ शिंदेंची नियत कशी आहे त्यांनी दाखवलं कामातून. आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचं काम, देवाभाऊचं विकासाचं काम, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर जो कोणी एखादा मूर्खच असेल ते यांना साथ देणार नाही, यांना तिरस्कार करतील. हे ज्यांच्यामध्ये खरंच एक भारतीयाचं रक्त असेल तर हे विसरणार नाही. फक्त द्वेषापोटी द्वेष करायचे म्हणून यांचा द्वेष करणं हे आता सध्या या लोकांचा धंदा बनलेला आहे. आता बच्चू कडू साहेबांना एकनाथ शिंदे सोबत जाऊन नेमकं काय काय होणार आहे? कारण बच्चू कडू म्हटलं की महाराष्ट्रातील जे काही अपंग मंडळी आहे त्या अपंगासाठी पूर्ण महाराष्ट्रभर कार्य हे बच्चू कडूने केलेलं आहे. एक शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आता एकनाथ शिंदे सोबत जाऊन शेतकरी वर्ग, अपंग वर्ग, सर्वसामान्य वर्ग जे काही हे लोक आहेत हे सगळे हे बच्चू कडू सोबत ठेवू शकतील. कारण त्यांनी त्याच्या कामामधून हे करून दाखवलं आहे, त्यांनी असं काम केलं आहे. आणि बच्चू कडू आता बघा, त्यांना विधान परिषदेवर घ्यायचा निर्णय हा शिंदे साहेबांनी घेतला. पण यापुढे जे काही आहे, जी काही वक्तव्य बाईट जी काही दिली आहे बच्चू कडूने, ते मला खूप इंटरेस्टिंग वाटले आणि खूप हसू आलं. कारण बघा, त्यांना माहिती आहे की शिंदे साहेबांसोबत जाऊन त्यांना अजून काय काय सहन करावं लागेल. ते गुवाहाटीला गेले, लोकांनी काय काय बोलले होते, पण शिंदे साहेबांचं काम करण्याची पद्धत, मिळालेली भाजपची साथ, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर शिंदे साहेबांनी त्या संधीचं अक्षरशः सोनं केलं आहे आणि ठाकरेंनी माती. मग या ठिकाणी बच्चू कडून एक वाक्य बोललं, शिंदे साहेब रात्री मध्यरात्री सुद्धा लोकांसाठी वेळ देतात. आजकाल मला हल्ली कळत नाही, या राजकारणी मंडळीमध्ये एक शब्द आलाय, वेळ देत नाहीत, वेळ देत नाहीत. यावरून आठवलं की उद्धव ठाकरेंची जी काही मंडळी आहे सगळी ही लोकांसाठी वेळ काढतच नाही आणि ते वेळ देतही नाही. या उलट शिंदे एवढे लोकप्रिय आहेत, लोकांना माहिती आहे की या माणसाला रात्रीही हाक दिली तर हा माणूस त्या ठिकाणी धावून जाईल. पूर्व परिस्थिती असो किंवा दरड कोसळणं असो, काही असो, आपत्तीमध्ये त्या सगळ्या फोर्सच्या अगोदर एकनाथ शिंदे पोहोचतात, हे तेवढंच वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये सगळ्यात जास्त ज्या व्यक्तींनी काही मदत केलेल्या लोकांना निधी वापरला आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आणि शिंदे साहेबांची साथ बच्चू कडूने दिली. आता राजकारणामधले वारे नक्कीच फिरतील. कारण अंबादास दानवे सुद्धा इकडं येऊ शकत होते, पण ऐन टायमाला त्यांना ती उमेदवारी दिली. पण आता या ठिकाणी बच्चू कडू हे बिनविरोध त्यांना नक्कीच देवाभाऊ काढतील, सगळे मिळून काढतील. पण या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजली आहे का? आता या विषयावरती विरोधकाची मात्र टरकल्यावर का? कारण सध्या फक्त विधान परिषद आहे आणि परत 3-4 वर्ष निवडणूक नाही विधानसभेची. मग त्या मधल्या काळामध्ये जर सगळे कर्तबगार, विषय घेऊन भांडणारे नेते, चांगले विषय हाताळणारे, जनतेला काम केलेले लोक, त्या लोकांनी खरंच काम केलेलं आहे, ज्या लोकांच्या मध्ये खरं तळमळ आहे, हे सगळे लोक भाजपच्या त्या माळेमध्ये ओवले गेले. ती माळ आहे हिंदुत्वाची, विकासाची.
हे जी मंडळी आहे मित्रांनो, हे कुणावर टीका करत नाहीत. हे मंडळी कामातून करून दाखवतात. विकासामधून ते मतं मागतात. कुठलीही गोष्ट असो, सर्वसामान्याचा अधिकार, हक्क सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी ही त्रिकुट कामाला लागले होते. आता त्यामध्ये बच्चू कडू यांचा पक्ष आला आणि बच्चू कडूंची संघटना जी आहे ती संघटनाच राहील, पण राजकीय कार्य यांचं ह्या शिवसेनेमधून होणार आहे. आपण त्या शिवसेनेला खरंच बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना असं म्हणतो आणि ती सिद्ध करून दाखवले शिंदे साहेबांनी. आता या ठिकाणी बच्चू कडू दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये गेले असते, काय केलं असतं, पण त्यांनी शिंदेंना निवडलं. यामागे लॉजिक खूप वेगळं आहे मित्रांनो. हे देवाभाऊला माहिती नाही यातला भाग नाही, तुम्ही समजून घ्या. या सगळ्याची कल्पना हे देवाभाऊला आहे. देवाभाऊला हेही माहिती आहे. आता बघा, काही लिबरल पत्रकार आहेत, सो कॉल्ड लोक आहेत, ते काय म्हणतात की शिंदेचा गेम होणार आहे, शिंदेचा गेम होणार आहे, शिवसेना भाजप गिळून टाकेल. हे सगळं थोतांड आहे मित्रांनो. राष्ट्रीय पक्षाला स्थानिक पक्षाची जोड असावीच लागते आणि ती जोड ही आहे. इतिहासामध्ये एक जोड होती, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे. ती जोड आता आहे. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, हे जोड आहे शिंदे फडणवीसांची. ती जोड त्यावेळेची फेमस होती आणि ती जोड आताही ह्या युगामध्ये सुद्धा फेमस आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. त्या दोघांना तेव्हा सळुकी पुळ करून सोडलं होतं. आता ह्या दोघांनी सगळ्यांना सळुकी पळून सोडलेला आहे. आता बच्चू कडू आलेत, असे अनेक लोक या ठिकाणी यांच्या मार्गावर असतील. तर लोकांना माहिती आहे की तिकडे त्यांचं भविष्य नाही. तिकडे राहाल तर बघा, एक मराठीमध्ये म्हण एक वारंवार आपण ऐकतो, संगत गुण लागत असतो माणसाला. हा संगत गुण ठाकरेंना सुद्धा लवकर लागलाय. ठाकरे त्यावेळेस इकडे आले, इकडे येऊन ते इकडलेच झाले. जे हिंदुत्व पक्ष काय 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 सगळं खुंटीला बांधून ते आज सेक्युलरवादी झालेले आहेत. त्यांची अवस्था काय या सगळ्यांनी बघितली. आणि अशीच अवस्था सर्वांची होणार आहे हळूहळू. कारण ज्यांच्याकडे खरी विचारधारा नाही त्या लोकांचं काय आहे ते असं होणारच आहे. फक्त थोडा वेळ लागेल, पण निर्णय जे काही समोर दिसून येईल. पण बच्चू कडूंनी जी काही बोललेलं आहे की वेळ, कामाचे व्यक्ती, विकासाचे, हे सगळ्या गोष्टी बघितल्या, या लोकांनी कितीही नावं ठेवू द्या. पण कारण ते अजून वाक्य बोलले होते की एकनाथ शिंदे साहेब गुवाहाटीला गेले, त्यावेळेस लोकांना नाही ते नावं ठेवले, काय केलं त्यावेळेस तरीही लोकांनी त्यांना मत दिले. म्हणजे बघा, लोक थोडं नाव ठेवतील पण लोक काम बघतात. लोक काही बघत नाही. हे काम ह्या लोकांनी दाखवलंय आपल्या ह्या 1 वर्षामध्ये. नेमकं काम काय असतं, विकास काय असतो. आता जी भुयारी मेट्रो मुंबईला आली आहे, पाहिले की अभिमान वाटतो, पण त्या मेट्रोला या लोकांनी विरोध केला होता, तेही थोडी सत्यता आहे. अशा अनेक विकास कामाला या लोकांनी विरोध केला आहे. विकास कामं ह्या जोडीनं पूर्ण करून दाखवले यशस्वीपणे आणि त्याच मेट्रोतनं हे लोक प्रवास करतात. अरे वा, काय महाराष्ट्र आहे. आणि काय विरोधक, काय लोक आहेत. अरे अजब आहे काम सगळं. पण याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आता आमदार नाहीत, त्यांचा पत्ता कट झाला. आता हा चान्स त्यांना भेटेल. संजय राऊत हे खासदार होऊ शकणार नाहीत, आज लिहून घ्या. म्हणजे बघा, अकेला देवेंद्र क्या करेगा, तू तर राहशील मी तर राहीन, कुठपर्यंत येऊन पोहोचलं राव. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.